ठाण्यातील मानपाड्यात आरोग्य केंद्र आणि शाळा जमीनदोस्त करण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेवर जोरदार टीका केली आहे। हजारो लोक राहत असलेल्या भागात विकासाच्या नावाखाली जबरदस्ती सुरू आहे असा आरोप करत त्यांनी प्रशासनाची तुलना दादागिरीशी केली। महापालिकेच्या नालेसफाई कामावरही आव्हाड यांनी थेट आरोप केले। ठाण्यात नाल्यांचं खोलीकरण न करता नालेसफाईची ढोंग केली जातात। नालेसफाई म्हणजे हातसफाई झाली असा टोला त्यांनी लगावला। याला अधिकारी जबाबदार असून 50% बिलांची चौकशी मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं। क्लस्टर योजनेविरोधात संताप व्यक्त करत एका क्लस्टरमुळे मर्डर झाला, अजून त्याचा तपास नाही, आम्हाला क्लस्टरमध्ये जायचं नाही, आमचं घर आम्ही स्वतः बांधणार। ठाणे महापालिकेतील स्मार्ट भ्रष्टाचारावर टीका करत आव्हाड यांनी 4 अधिकारी चॅरिटीच्या नावाखाली लूट करत असून 8 कोटींची बिलं देऊन कोणीतरी मोकळं झाल्याचं त्यांनी सांगितलं। समृद्धी महामार्ग तयार होऊन महिनाभर झाला, परंतु उद्घाटनच नाही। काल आपण स्वतः जाऊन मार्ग उघडून पाहिला, सगळं तयार आहे, तरीही लॉक करून ठेवल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईत पाणी तुंबल्यावर विरोधकांना लक्ष्य करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी आता सत्ता तुमच्या हातात आहे, मग उत्तर का देत नाही, आम्ही तेव्हा राजकारण केलं नव्हतं असंही त्यांनी सांगितलं। सगळे खासदार परदेशात फिरत आहेत, परंतु शशी थरूर यांचं भाषण खरं ठरलं। काँग्रेस देशावर संकट आलं की राजकारण करत नाही असंही त्यांनी नमूद केलं। लाख मतांनी निवडून आलेल्या आमदारांना निधी मागायला लावतात, कायदेशीर निधी बेकायदेशीर पद्धतीनं वळवला जातो, तरीही मंत्री शांत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर बोलताना आव्हाड यांनी अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर परिसरात पूर परिस्थिती होते, दोन्ही राज्यांनी सामंजस्याने यावर तोडगा काढावा असंही त्यांनी सांगितलं। गोष्टी समोर येतात। मानपाड्याचा कुठला नगर ते आमचं मानपाडा प्रॉपर मानपाडा त्या एरियाला काय म्हणतात? मनोरमा नगर। मनोरमा नगर मध्ये आरोग्य केंद्र, मानपाडा जमीनदोस्त, शाळा 600 विद्यार्थी जमीनदोस्त, 2 शाळा आता हे कशाच तू तोडलं? ती पोरं गेली कुठे? महापालिकेला काय माहिती? आणि हे का शाळा आणि आरोग्य केंद्र का पाडले आहे? महापालिकेकडे काही एक्सप्लेनेशन नाही, विचारलं तर सांगायलाही तयार नाही। टॅक्स पावतीची तिथे टॅक्स फाडली जायची, पण ती पण आता लोकांना शिफ्ट करायला महानगरपालिकेत एवढी मोठी वस्ती आहे ती मानपाड्याची, म्हणजे मनोरमा नगर अजून बाकी सगळे नगर मिळून आझाद नगर, हजारोनी लोक राहतात। ही काय जुलूम जबरदस्ती आहे? 1000 लोक मतदार यादीत आहेत। म्हणजे कमीत कमी नाही म्हणायला गेलं तरी माझ्या अंदाजाने एक 10,000 घर आहेत तिथे, 10-15,000। ही काय जोर जबरदस्ती आहे? आम्हाला नाही जायचंय क्लस्टर मध्ये, तुम्ही कोण आमच्यावर जबरदस्ती करणार आहे?